डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। जामखेड शहरामध्ये एका युवकावर अचानक हल्ला करत कोयत्यानं सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं गेलंय। तर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4ही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। आरोपी प्रमोद प्रवीण घायतडक, राहणार कोल्हे वस्ती, सलमान आतार, रोहित शिवाजी गायकवाड आणि चांद नूर उर्फ आयन शेख, तिघेही राहणार जामखेड, अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी अशोक रतन म्हस्के, वय वर्ष 23, राहणार कोल्हे वस्ती, जामखेड। हा युवक 10 जूनला सायंकाळी दूध घालून घरी जात असताना रात्री 9च्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर आरोपींनी फिर्यादी अशोक म्हस्के याची दुचाकी अडवली आणि गाडीची चावी काढून घेतली। त्यानंतर हा युवक आणि आरोपी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। आरोपी प्रमोद घायतडक यानं फिर्यादीच्या दोनही हातांवर कोयत्यानं वार केले, तर दुसऱ्या आरोपीनं हातातील चाकूनं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीच्या कमरेवर चाकूनं वार केला। इतर आरोपींनी त्यांच्या हातातील काठ्यांनी फिर्यादीला बेदम मारहाण केली आणि या हल्ल्यात अशोक म्हस्के हा गंभीर जखमी झाला। त्याच्यावर जामखेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांवर जामखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे, सरोदे, कोपनर, मंडगे, घोळवे, पळसे यांच्या पोलीस पथकानं आरोपींचा शोध घेत त्यांना तात्काळ गजाआड केलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव ह्या करतायत। वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, जामखेड। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।